रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपणाला गतानुगतिको लोको न लोको पारमार्थिकः अशा अर्थाच्या श्लोकावर विवेचन सांगणार आहे. सुभाषितम. सुभाषित इतके महत्त्वाचे अजरामर हे वाङ्मय आहे आणि ते वर्षानुवर्ष हजारो वर्षापासून चालत आलेलं आहे आणि ते त्यातूनच म्हणी निघालेले आहेत, त्यातूनच सुविचार निघालेले आहेत. म्हणजे असं जे अजरामर वाङ्मय आहे ते ऐकायलाही करणं मधुर असतं आणि अर्थ तर एकदम प्रचूर असतो. अशा अर्थाचे जे सुभाषितं आहेत ते तुम्हाला बरेच मी ऐकवलेले आहेत. आजही अशा अर्थाचा हा व्हिडिओ आहे. माणसं काय करतात, काही जाणून कामं करतात आणि काही न जाणता कामं करतात. न जाणता कामं करणारे अगोदर जाणावे, नंतर मानावे, मग करावे. पण बरेच माणसं, बरेच हा शब्द अधोरेखित करा. बरेच म्हणजे बहुअंशी लोक अंधानुकरण करत असतात. त्याने केलं म्हणून मी पण करणार. आणि प्रत्येक कर्माचा जो कार्यकारण भाव आहे तो न जाणता माणसं कर्म करत राहतात. अशा अर्थाचा आजचा हा श्लोक आहे. ऐका. गतानुगतिको लोको न लोकः पारमार्थिकः वा लोकालिंगमात्रेण गतं मे ताम्रभाजनम. एक ब्राह्मण नदीवर स्नान करण्यासाठी गेला. तांब्या होता, तांब्या भरून पाणी आणणार होता. कपडे अंगावर नव्हते, तेवढा हे घालून, लुंगी घालून तो गेला होता आणि तसंच ओल्या पाण्याने एका देवाला आंघोळ घालणार होता म्हणून गेला. आणि तो तांब्या जो होता तो वाळूमध्ये ठेवून कुणीतरी घेऊ नये म्हणून त्याने काय केलं, तो वाळूमध्ये पोरला आणि त्याच्यावर एक लिंग केलं. भगवान शंकराची पिंड तयार केली त्याच्यावर, की आपण आंघोळ करून आलो की आपल्याला तांब्या तो दिसला पाहिजे, ओळखला पाहिजे आणि कोणी घेऊन जाऊ नये म्हणून त्याने तो प्रयोग केला आणि गेला नदीमध्ये आंघोळ करायला. दुसरा माणूस आला, त्याने पाहिलं, अरे इथं तर आज लिंग केलेलं दिसतंय, पिंड केलेली दिसते, आज काहीतरी पर्व दिसतंय, पुण्य पर्व काळ दिसतो आहे आणि म्हणून त्याने त्या शेजारी पुन्हा लिंग केलं. तिसरा, चौथा, पाचवा, सहावा सगळ्या पिंडीच झाल्या. तिथे हे झालं. थोड्या वेळाने जेव्हा तो ब्राह्मण आंघोळ करून परत आला, पाहतोय, अरे बापरे, सगळ्या पिंडी झालेल्या आहेत आत्ता. आणि माझा तांब्या आता कुठं आहे म्हणून तो बावचळला. तो तेवढ्यात काही लोक म्हणले, काय झालं भटजी, असं काय करताय तुम्ही? तर त्याने हा श्लोक सांगितलेला आहे की गतम मे ताम्रभाजनम, माझा तांब्याचा तांब्या हरवला. म्हणलं कसं काय हरवला? म्हणले मला समजावं म्हणून मी पिंड केली होती, पण आता या सगळ्या वाळूत पिंडीच झालेल्या आहेत. आता माझा तांब्या कसा सापडणार? मी पिंडी केली म्हणून दुसऱ्याने केली. तेव्हा असलेली वस्तू नाहीशी होते, करणाऱ्यालाही फळ नाही, ज्याने ते तांब्या लपून ठेवला त्यालाही फळ नाही आणि नुसता गोंधळ तयार होतो आणि असलेली वस्तू नाहीशी होते, हरवल्यासारखी होते. अशा अर्थाचा श्लोक आहे. गतानुगतिको लोकः, लोकः गतानुगतिकः, त्याने केलं म्हणून मी करायचं. न लोको पारमार्थिकः, लोकः न पारमार्थिकः, लोकांना बहुतेक अर्थ कळत नाही. बहुतेक शब्द लक्षात घ्या. बहुतेक अर्थ कळत नाही आणि परम अर्थ, त्याच्यातला जो महाअर्थ आहे तो तर कळतच नाही. अशा अर्थाचा समुदाय जास्त समाजामध्ये असतो. की जसं वालुका लिंग मात्रेनं, वाळूचं लिंग केलं असता गतम मे ताम्रभाजनम, त्या ब्राह्मणाचा तांब्या नाहीसा झाला, त्याला सापडनासा झाला. अशा प्रकारचं पूट माणसं निर्माण करतात अज्ञानाचं. एक मेंढरू घसरलं आणि खड्ड्यात पडलं की बाकीचे मेंढरूसुद्धा धपाधप उड्या त्याच्यात टाकतात आणि त्या मेंढराप्रमाणे माणसं चालल्यात. अंधानुकरण असं म्हणतात. तेव्हा अंध नको. त्या गांधारीने डोळे बांधलेले होते आणि
धृतराष्ट्र तर आंधळा होता, वरूनही आंधळा होता आणि आतून बुद्धीने पण आंधळा होता. तर ज्यावेळी युद्ध पुकारल्या गेलं आणि हा दुर्योधन धृतराष्ट्राच्या पाया पडायला गेला आशीर्वाद घेण्यासाठी, तर त्याने सांगितलं जयो भव, विजयी भव असे आशीर्वाद त्याने दिले. आणि तोच दुर्योधन जेव्हा गांधारीच्या पाया पडायला गेला तेव्हा तिने असा आशीर्वाद नाही दिला. तिने आशीर्वाद दिला यतो धर्मस्ततो जयः, जिकडे धर्म आहे, न्यायनीती आहे, तिकडे जय असतो, जा. म्हणजे किती डोळसपणा आहे. डोळे तर बांधलेले आहेत चर्मचक्षु, पण ज्ञानदृष्टी उघडी पाहिजे. जर नसेल तर साधू संतांकडे गेलं पाहिजे, विचारी माणसाकडे गेलं पाहिजे आणि त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतलं पाहिजे. आणि म्हणून साधू संतांनी हा मार्ग दाखवला आहे. मार्ग दावोने गेले आधे, मार्ग दावोने गेले आधी, दयानिधी संत ते, तेणेची मार्गे चालो जाता, न पडे गुंता कोठे काही, मार्ग दावोनी गेले आधी. संतांनी मार्ग दाखवलेला नक्की आहे आणि तो सुकर आहे आणि फलदायी आहे. तेच भगवान गीतेमध्ये म्हणतात की म्हणून जे श्रेष्ठ लोक आहेत त्यांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गाचं अनुसरण करा. यदाचरते श्रेष्ठः तत्तदेवेतरो जनः सयत् प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. अशा प्रकारचा गीतेचा हा संदेश पण आहे. माणसं हा करतो म्हणून तो करतो, तो करतो म्हणून तो करतो. एक उदाहरण असं आहे, एकदा चारोधाम यात्रेला मी गेलो. चारोधाम यात्रा 4 वेळा करण्याचा मला योग आला. तर त्यातला एक अनुभव तुम्हाला सांगतो, म्हणजे लक्षात येईल की एका यात्रा कंपनीने मला त्याच्यासाठीच नेलं होतं की तुम्ही त्या तीर्थक्षेत्राची माहिती लोकांना सांगत चला. मला फुकट नेलं होतं, लोकांना मार्गदर्शन करा. त्यामुळे प्रत्येक तीर्थामध्ये घडणारा विधी आणि ते सगळं पाहायचो मी. आणि मग प्रवचनाच्या रूपाने जिथे वेळ मिळेल तिथे त्याचा उपदेश मी करायचो. तर माझ्या निदर्शनास असं आलं की जेव्हा समजा आम्ही त्या यात्रेला गयेला जेव्हा गेलो, तर गयेला गेल्यानंतर मग तिथे पितरांचे श्राद्ध करतात लोक आणि मग भरले पैसे लोकांनी. पितरा करावं लागतं. तिथले ते जे पुजारी वगैरे असतात ना, विधी करणारे, ते लगेच घेरतात आणि हे करावंच लागतं, असं होतं तसं होतं. लोक आता इतक्या लांब गेलो आपण, भरा पैसे, भरले. आणि ते जेव्हा ते विधी करत होते, आता संस्कृत बऱ्यापैकी मला समजत असल्यामुळे त्या संस्कृतचा अर्थही मला समजायचा. आणि मग तिथे पैसे भरले त्यांनी. काय काय पती पत्नी बरोबर होते, त्या दोघांचा मिळून संयुक्त विधी असायचा आणि त्या विधीत त्यांनी पैसे भरले. आणि पैसे भरल्यानंतर पितरांच्या श्राद्धामध्ये तर त्या श्लोकामध्ये सतत असं यायचं, पुनर्जन्म न विद्यते. हा सगळा विधी केल्यानंतर माणसाला पुनर्जन्म मिळत नाही, मोक्ष मिळतो, अशा अर्थाचा तो विधी होता. आणि तेच लोक जेव्हा अलाहाबादला आम्ही आलो तीर्थयात्रा करत करत, तेव्हा तिथं त्रिवेणी संगमावर वेणीदानाचा एक विधी आहे. तो वेणीदानाची त्या लोकांनी पैसे भरले. पती पत्नी होती त्यांनी पण भरले, तिकडेही भरले होते आणि इथेही भरले. आणि मग तो विधी करताना त्याचे श्लोकाचे अर्थ तो ब्राह्मण सांगत होता, पण यांना कळत नाही ना. तर तो श्लोक असे यायचे, सप्त जन्म पतिप्राप्त्यार्थम इदम वेणीदानम करिष्ये. मला हाच पती 7 जन्म मिळावा म्हणून मी हे वेणीदान करते. वेणी कापल्या जायचे ते तो विधीचा तो प्रकार, लग्नासारखाच तो एक लहानसा विधी तिथे केला जायचा. म्हणजे हाच पती मला 7 जन्म मिळावा म्हणून ती स्त्री वेणीदान करते त्या पतीसोबत. आता बघा, जिथे गयेला पुनर्जन्म न विद्यते असे संकल्प केलेत त्या दोघांनी, तेच लोक काही दिवसांनी जेव्हा वेणी दान करण्याचा तो संकल्प करतात तेव्हा पुनर्जन्म न विद्यते. म्हणजे हा विधी केला असताना पुन्हा जन्म येत नाही. म्हणजे तिथे जो विधी केला आहे हा विधी तो विधी क्रॉस करतो एकमेकाला, विसंगती आहे.
आता जर तुम्हाला पुनर्जन्मच येणार नसेल तर हा पती 7 जन्म मिळेलच कसा, हा मोठा प्रश्न आहे. पण माणसाला कळत नाही. करायचं असतं, करून टाका. करून टाकण्याची भूमिका जास्त लोकांची असते. करून टाकू नका, करून त्यातून जाणून घ्या, कार्यकारण भाव जाणा आणि करून घ्या, टाकू नका, असा हा अर्थ आहे. आणि म्हणून श्लोकार सांगतो, गतानुगतिको लोको न लोको पारमार्थिकः. परमार्थ अर्थ जाणा, परमार्थ जाणा आणि जे करायचं ते अगोदर जाणून घ्या, चांगल्या तज्ज्ञ माणसाकडून जाणून घ्या आणि मगच विधी असो का परमार्थातलं मोठं ज्ञान असो ते जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. सज्जन हो, हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. ज्ञान ऐकत रहा, वाटेत रहा, आनंदी रहा. रामकृष्ण हरी.